नमस्कार मित्रांनो, खूप जणांचा प्रश्न होता की महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे, तर तरुणांसाठी काय नाही. तर मित्रांनो, फायनली आता तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुद्धा आलेली आहे. तर या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो. तर या योजनेच्या अंतर्गत तरुणांना महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे. तर हे 10,000 रुपये कसे मिळणार आहे, यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, तसेच कागदपत्र काय लागणार आहे मित्रांनो, आणि यासाठी पात्रता काय आहे, नक्की योजनेचा काय आहे, जी आर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला भेटत राहतात मित्रांनो. तर चला आपण पाहूया व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी 9 जुलै 2024चा हा जी आर आहे मित्रांनो. तर याची प्रस्तावना पाहूया. तर राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी तसेच व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत असतात. तर त्यामध्ये खास करून म्हणजेच विशेषतः 12वी पास तसेच विविध ट्रेडमधील ITI तसेच पदवीधारक आणि पदवी तसेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर युवकांना रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ही योजना सरकारतर्फे राबवण्यात येत आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हे 3 डिसेंबर 2074 पासून राबवण्यात येत होता. तर यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो. तर आणि त्यामध्ये आता ही नवीन योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव आहे मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर मित्रांनो, या योजनेबाबत शासन निर्णय असा आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन, जे सरकार आपल्याला प्रशिक्षण देणार आहे मित्रांनो. प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज देणार आहे. आणि प्रॅक्टिकली नॉलेज दिल्यानंतर आपल्याला नोकरी मिळण्याची म्हणजेच एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो सरकार. तर या योजनेचे स्वरूप पाहूया मित्रांनो आता. तर महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो. तर या योजनेअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार तसेच रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. म्हणजेच हे सगळे ऑनलाईन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावरून सुलभतेने नोंदणी करतील. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही इच्छुक असाल तर. तर यासाठी 12वी तसेच ITI पदविका आणि पदवी तसेच पदव्युत्तर म्हणजेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील मित्रांनो. तर वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील म्हणजे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात. म्हणजे एका वर्षात 10 लाख प्रशिक्षण म्हणजे 10 लाख रोजगार उपलब्ध होतील मित्रांनो या योजनेअंतर्गत. तर मित्रांनो, यासाठी उमेदवाराचे किमान वय वर्ष 18 ते 35 वर्ष असावे लागेल. म्हणजेच 18 कंप्लीट असावे लागेल मित्रांनो. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी रहिवासी असावा. उमेदवाराकडे आधार असणे मित्रांनो आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे किमान शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास किंवा ITI किंवा म्हणजेच 12वीच्या पुढचे उमेदवार यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो. तर बँक अकाउंट हे असायला हवं मित्रांनो उमेदवाराचं. या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालील तर या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे म्हणजेच आपल्या एलिजिबिलिटीनुसार मित्रांनो शासनामार्फत विद्यावेतन दिले जातील. म्हणजेच दरमहा विद्यावेतन एक वेतन दिले जाईल तुम्हाला. तर सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. म्हणजे दर महिन्याला तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये किमान मिळतील मित्रांनो. जर तुम्ही ITI किंवा पदविका धारक असाल तर तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना, आणि जर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर
₹1000 प्रति महिना. तर मित्रांनो, हे वेतन तुम्हाला डी-बी-टी मार्फत ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे. तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतनामध्ये राहणार नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त गैरहजर राहिला तर तुम्हाला त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही. आणि या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. म्हणजे ही योजनेचा जो जी आर मित्रांनो हा परमनंट नाही, याच्यात बदल होऊ शकतो काही. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. तसेच मित्रांनो, यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच अप्रेंटिसशिप हे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 6 महिन्यांचं अप्रेंटिस करणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, म्हणजेच अनिवार्य आहे, करावेच लागेल. तर अशा प्रकारचा जी-आर होता मित्रांनो. तर हा जी-आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता मित्रांनो. आपल्या मित्रांना शेअर करा नक्कीच. धन्यवाद.